कासव आणि बदक. एका तळ्यात एक कासव व त्याचे 2 बदक मित्र होते. बदक आणि कासव रोज गप्पागोष्टी करायचे. एकदा दुष्काळ पडल्याने तळे आटून गेले. सगळे पशुपक्षी तो दुष्काळी भाग सोडून गेले. पण कासवाचे हाल होणार हे लक्षात आल्यानंतर बदक खूप दुःखी झाले. शेवटी कासव एक सुचवतो, मी एक काठी आणीन, ती मधोमध तोंडाने पकडीन. तुम्ही त्या काठीच्या दोन्ही टोकांना चोचीत घट्ट पकडा आणि जवळपास कुठे पाण्याने भरलेले तळे असेल तेथे जाऊन राहूया. त्याचबरोबर बदक म्हणतो, ठीक आहे, तुझी कल्पना आम्ही करू सर्व, पण तुझ्या बडबड्या स्वभावाची भीती वाटते. काही झालं तरी तोंड उघडायचे नाही. तोंड उघडलास तर खाली पडून मरशील. ठरल्याप्रमाणे दोन्ही बदक कासवाला काठीच्या साहाय्याने उडत घेऊन जाऊ लागले. तेवढ्यात एका नगरातील लोकांचे या विचित्र पालखीकडे लक्ष गेले. ते आपापसात बडबडू लागले. गोंगाट वाढत गेला. हा गोंगाट ऐकून कासवाने बदकाला हा आवाज कसला हे विचारण्यासाठी तोंड उघडले आणि खाली पडून कासव मरण पावले. तात्पर्य: मित्राचा योग्य सल्ला न ऐकल्यास प्रसंगी जीवावरही बेतते.